वैद्यकीय औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर, वितरक मुख्य संशयित इंतिजार अली जहिरुद्दीनला अटक, महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई। सांगली आणि मिरजेत नशेची औषधं विकणाऱ्या टोळीला मिरजेत पोलिसांनी जेरबंद केलं होतं। या प्रकरणी नशेची वैद्यकीय औषधे इंजेक्शन वितरण करणारा उत्तर प्रदेश येथील मुख्य संशयित इंतिजार अली जहिरुद्दीन याला अटक करण्यात आली आहे। मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या 13 वर पोहोचली आहे। संशयित आरोपी रोहित अशोक कागवाडे, ओंकार रवींद्र मुळे, अशफाक बशीर पटवेगार, वैभव उर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे, ऋतुराज आबासाहेब भोसले, अमोल सर्जेराव मगर, साईनाथ सचिन वाघमारे, अविनाश पोपट काळे, देविदास शिवाजी घोडके, आकाश अंकुश भोसले, हनुमंत पांडुरंग शिंदे, ललित सुभाष पाटील, इंतेजार अली जहिरुद्दीन अशी आतापर्यंत अटक केलेल्यांची नावे आहेत। संशयितांकडून 6.25 लाख किमतीचे मेफेनेटमाइन इंजेक्शनाच्या बॉटल, इतर गोळ्या आणि 8.5 लाख रुपये किमतीचे वाहन असे 14.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यांच्यावर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी उत्तर प्रदेश येथून वितरण करणारा मुख्य संशयित इंतेजार अली जहिरुद्दीन याला अटक करण्यात आली आहे। सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली। पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी, धनंजय चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कुंभार, अभिजित धनगर, अभिजित पाटील, सर्जेराव पवार, सूरज पाटील, पोलीस नाईक राहुल क्षीरसागर, नानासाहेब चंदन शिवे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर, विनोद चव्हाण, विकास कांबळे, राजेंद्र हरगे, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, संदीप घोडे, चालक पोलीस नाईक देवानंद नागरगोजे, चालक पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत कोळे, चालक पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुमित सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण, पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।